श्रोतेहो नमस्कार. आरोग्य मंत्र या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आपल्याकडं म्हटलं आहे शरीर माध्यम खलु धर्म साधनम, म्हणजेच आपली शरीररूपी संपत्ती निरोगी असेल तरच आपण आयुष्यातील प्रत्येक सुखाचा आनंद घेऊ शकतो. आणि या शरीराला जिवंत ठेवणारा, आपल्याला निसर्गाशी जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा कोणता असेल तर तो म्हणजे आपला श्वास. आपण म्हणतो ना, श्वास आहे तोवर आस आहे. पण आजच्या आधुनिक जगात वाढत्या प्रदूषणामुळं, बदलत्या जीवनशैलीमुळं आणि वेगवेगळ्या संसर्गामुळं आपल्या याच श्वासाला कुठेतरी अडथळा निर्माण होतो आहे. कधी साध्या खोकल्याचं रूपांतर गंभीर आजारात होतं, तर कधी दम्यासारखा आजार व्यक्तीला त्रस्त करून सोडतो. ग्रामीण भागातील चुलीचा धूर असो की शहरातील वाहनांचे प्रदूषण, आपल्या फुफ्फुसांची ताकद दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. फुफ्फुसांचे हे आजार नेमके का होतात, त्यांची लक्षणं काय आणि वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक उपचार कोणते, या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी आज आपण हा कार्यक्रम घेऊन आलो आहोत आपल्या सर्व श्रोत्यांसाठी. आज आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आपल्या भागातील अत्यंत प्रसिद्ध आणि अनुभवी छातीचे रोगतज्ञ डॉक्टर सुनील वाघमारे. डॉक्टर साहेब, आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. तर श्रोतेहो, चला तर मग डॉक्टरांशी चर्चा सुरू करूया आणि जाणून घेऊया आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य कसे जपायचे. सर, माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की आपल्या शरीरात फुफ्फुसांचे मुख्य कार्य काय असतं आणि मानवी आरोग्यासाठी ते किती महत्त्वाचं आहे? सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. मी डॉक्टर सुनील वाघमारे, श्वसनविकार तज्ज्ञ. फुफ्फुस हे आपल्या शरीरातील एक महत्त्वाचे अवयव आहेत, जे हृदयासोबत संलग्न छातीमध्ये बसवलेले आहेत. फुफ्फुसांचं महत्त्वाचं कार्य हे श्वास घेणं, शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणं आणि शरीरामध्ये जे इतर गॅसेस तयार होतात जसे की कार्बन डायऑक्साईड, त्याला बाहेर काढणं, हे सर्वात महत्त्वाचं कार्य आहे. बरं. आणि आपल्या आरोग्यासाठी ते किती महत्त्वाचं आहे? सर, जसं तुम्ही मगाशी बोललात की श्वास आहे म्हणजे जीवन आहे. श्वास आहे म्हणूनच जीवन आहे. श्वास सुरू आहे म्हणूनच शरीर सुरू आहे. जसं हृदय सुरू आहे म्हणून शरीर सुरू आहे, तसंच श्वास सुरू आहे म्हणून शरीर सुरू आहे. म्हणूनच हृदय आणि फुफ्फुस हे शरीरातले महत्त्वाचे अवयव आहेत. बरं. डॉक्टर साहेब, जसं आपण फुफ्फुसांचं महत्त्व सांगत आहात, तर फुफ्फुसांचे जे आजार होतात किंवा त्याच्या होण्यामागची जी कारणं आहेत, मुख्य कारणं कोणती म्हणता येतील? सर, फुफ्फुसांचे आजार हा एक कॉमन टर्म झाली. फुफ्फुसांचे वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात, ज्याच्यामध्ये इन्फेक्शन, जंतुसंसर्ग, दम्याचे आजार, असे वेगवेगळ्या प्रकारांचे आजार आहेत. त्यांचे कारणं पण वेगवेगळे असतात. काही आजारांमध्ये ॲलर्जी, धुळीचं एक्सपोजर, धुराचं एक्सपोजर, क्रॉनिक व्यसनं, जे दीर्घकाळ व्यसनं असतात व्यक्तींना, जसे की सिगरेट ओढणं आहे, बिडीचं व्यसन आहे, किंवा काही व्यक्तींमध्ये कामाच्या ठिकाणी जे एक्सपोजर होते, जसं की धूळ आहे, कन्स्ट्रक्शन साईटवरती जे डस्ट असते, काही कंपनीमध्ये काम करणारे लोक आहेत, जे खाणीमध्ये काम करणारे लोक आहेत, यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सपोजरमुळे फुफ्फुसांचे आजार होतात. या व्यतिरिक्त काही व्यक्तींमध्ये जंतुसंसर्गामुळे, म्हणजेच व्हायरल इन्फेक्शनमुळे, बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे किंवा फंगल इन्फेक्शन्समुळे सुद्धा फुफ्फुसांना प्रादुर्भाव होतो आणि फुफ्फुसं कमजोर होतात. बरोबर. म्हणजे डॉक्टर साहेब, आपल्या श्वासाद्वारे ज्या ज्या गोष्टी आपल्या शरीरात प्रवेश करतील, तर त्या कारणामुळे विविध आजार आपल्याला होतात असं म्हणता येईल. हो सर. डॉक्टर साहेब, जसं विविध आजारांची आपण चर्चा करतोय, तर साधी सर्दी किंवा खोकला आणि फुफ्फुसाचा गंभीर संसर्ग, याला आपण इन्फेक्शन वगैरे म्हणतो, तर यातला फरक श्रोत्यांनी कसा ओळखावा? साधी सर्दी, खोकला जो कॉमन प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये लोकांना सुरुवातीला
सर्दी आणि खोकला हेच लक्षण असतात. थोडा हलका ताप, मध्यम स्वरूपाचा ताप येणं जाणवतं. हां. आणि बऱ्याचशा रुग्णांमध्ये ही जी लक्षणं असतात ही कुठल्याही उपचाराशिवाय कंट्रोलमध्ये येतात. हां. किंवा काही रुग्णांमध्ये त्रास थोडा जास्त असेल तर त्यांना औषधोपचार घेऊन 3 ते 5 दिवसांमध्ये हा त्रास कंट्रोलमध्ये येतो. सर्दी खोकला झाल्यानंतर 2-3 दिवस राहतोच आपण, असं जे म्हणतो. बरोबर. पण जे पाण्याच्या बदलामुळे आहे, वातावरणातल्या बदलामुळे आहे, किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे आहे, आपला जो पब्लिक कॉन्टॅक्ट असतो त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला एक्सपोजर होतं. इतरांचे जे व्हायरल इन्फेक्शन्स असतात ते आपल्याला येतात. पण जे गंभीर स्वरूपाचे आजार जे आहेत, ज्याच्यामध्ये आपण निमोनिया, फुफ्फुसांच्या आतून संसर्ग होणे, त्याच्यासोबतच छातीमध्ये पाणी तयार होणे, पस तयार होणे, असे वेगवेगळ्या प्रकारांचे आजार आहेत. यामध्ये काय होतं की पेशंटला त्रास जो आहे तो सुरुवातीला हलक्या स्वरूपाचा जरी असला तरी तो कव्हर होत नाही, लवकर कंट्रोलमध्ये येत नाही. आणि त्यासोबत पेशंटला थंडी, ताप येणे, भरपूर अशक्तपणा जाणवणे, श्वास घ्यायला त्रास होणे, जेवण न जाणे, भूक मंदावणे, आणि पेशंटचं आरोग्य आहे ते त्याला पेशंटला लक्षात येतात की काही गोष्टी की त्यांचा जो त्रास आहे हा हलक्या स्वरूपाचा नसून हा मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचा आहे. गंभीर स्वरूपाचा त्रास होतोय हे ओळखण्यासाठी श्रोत्यांना किंवा रुग्णांना त्यांच्या जनरल कंडिशनकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर त्यांना हलक्या हलक्या गोष्टींमध्ये दम लागत आहे, खूप तीव्र स्वरूपाचा ताप येत आहे जो वारंवार येतोय, आणि पेशंटला जेवण जात नाहीये, ज्यांचा खोकला आहे किंवा त्याच्यामधून येणारे बेडके आहेत, त्याचा कलर हा नॉर्मल नसेल, पिवळा हिरवट असेल किंवा रक्त पडत असेल, तर अशा कारणांमध्ये श्रोत्यांच्या किंवा पेशंटच्या लक्षात यायला पाहिजे की हा त्रास साधा नाहीये, गंभीर स्वरूपाचा आहे. येस, गंभीर स्वरूपाचा त्रास आहे. डॉक्टर साहेब, जसं आपण चालताना पाहतो किंवा काही लोकांना फार लवकर दम लागतो किंवा लवकरच त्यांना दम लागतो, हे सुद्धा लक्षण आपल्याला गंभीर स्वरूपाचं लक्षण दिसतंय, असं काही सांगता येईल का त्याविषयी आपल्याला? सर, जिना चाडताना दम लागणे किंवा चालताना दम लागणे हे कॉमन लक्षण आहे. चालताना दम लागणं हा याला आपण गंभीर नाही म्हणता येणार, गंभीर आजार नाही म्हणता येणार, पण हे गंभीर आजाराची सुरुवात आहे असं आपण म्हणू शकतो. काही व्यक्तींना चालताना दम लागणे हे लक्षण असेल तर त्यामध्ये काही आजार आहेत जे आपल्याला त्याची तपासणी करणं गरजेचं आहे. पेशंटला फुफ्फुसांचे आजार, हृदयांचे आजार, काही किडनीच्या आजारांमध्ये आणि शरीरामध्ये जर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तरी सुद्धा रुग्णांना चालताना दम लागणे हे लक्षणं जाणवू शकतात. तर मूळ आजार काय आहे हे तज्ज्ञ डॉक्टरांना भेटून आणि त्यासाठी ज्या गरजेच्या तपासण्या आहेत ते करून मूळ आजार आपण डायग्नोज करू शकतो आणि त्याला गरजेचा उपचार आहे तो करू शकतो. अशी कोणती लक्षणं आहेत की जी दिसल्यास घरगुती उपचार न करता तातडीनं जे छातीचे रोगतज्ञ आहेत किंवा जे आपण फुफ्फुस तज्ज्ञांकडे जाणं गरजेचं आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे सर. आजच्या काळामध्ये माझ्या ओपीडी प्रॅक्टिसमध्ये मी बघतो की बरेचसे रुग्ण आहेत ज्यांना दम्याचे, फुफ्फुसांचे त्रास आहेत. त्यांना काही ठराविक लक्षणं असतात. तसे मी एक आजाराशी रिलेटेड लक्षणं सांगतो. फुफ्फुसाशी रिलेटेड काही कॉमन सिम्पटम्स असतात, जसे की रुग्णांना वारंवार खोकला येणे, जो की सुका असू शकतो किंवा त्यामध्ये बेडके असू शकतात. आणि असं नेसेसरी नाही की रोज खोकला असायला पाहिजे. खोकला येतो जातो, काही दिवस राहतो, आठवडाभर राहतो, 4-5 दिवस राहतो, नंतर तो काही दिवस येत नाही, परत काही दिवसांनी येतो, महिन्यांनी येतो. याच्यासोबत पेशंटला वारंवार कफ तयार होतो, म्हणजे स्फुटम येतं, सकाळी स्फुटम येतं, कामाच्या वेळेला पण स्फुटम येतं. या व्यतिरिक्त काही रुग्णांना छाती गच्च आहे, छाती जाम आहे, त्यासोबत छातीमध्ये घरघर होते किंवा शिट्टीसारखा आवाज येतोय, चालताना दम लागतो. आपण जे रेग्युलर ॲक्टिव्हिटी करतो, रेग्युलर ॲक्टिव्हिटी करताना सुद्धा दम लागतो. तर अशा हे जे लक्षण आहेत या लक्षणांमध्ये जाणून येतं की त्यांना कुठला तरी आजार आहे ज्याला आपल्याला इव्हॅल्युएशनची गरज आहे आणि त्याचं कारण शोधणं गरजेचं आहे. डॉक्टर साहेब, हल्ली तरुणांमध्ये अचानक श्वास लागणं किंवा छातीत कफ जमा होण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला वाढलेलं दिसून येते, तर त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे? सर, तरुण वयामध्ये ज्यांना असे लक्षण येतात, जाणून येतात, ज्यामध्ये कफ तयार होतोय किंवा दम लागतोय, तर यामध्ये काही गोष्टी आहेत जसे की अनुवांशिक घटक आहेत. काही जणांच्या घरामध्ये
आईवडिलांना, भाऊ बहिणीला, आजी आजोबांना दम्याचे आजार असतील, अस्थमा आणि ॲलर्जी, तर व्यक्तीमध्ये दम्याचे प्रकार आढळून येतात, त्यांना अशी लक्षणं जाणवू शकतात. बरं. या व्यतिरिक्त जे धुळीचं एक्सपोजर आहे, आपल्या आजूबाजूला चालताना फिरताना रस्त्यावरती घरामध्ये धुळीचं जे प्रमाण आहे, इंडोअर एअर पोल्युशन आहे, घरामध्ये उदबत्तीचा धूर असतो, मॉस्किटो कॉईलचा धूर असतो, बऱ्याच जणांच्या घरामध्ये स्मोकिंग करणारे व्यक्ती असतात, सिगरेट ओढणारे, बिडी ओढणारे, खेडेगावामध्ये चुलीचा धूर आहे, ज्यांचं काम हे एखाद्या जळणाऱ्या गोष्टीच्या भोवताली असतं, जिथं धूर नेहमीच धूर असतो, जसं की वीटभट्टीमध्ये काम करणारे व्यक्ती आहेत. तर या सगळ्यांमध्ये दम्याचा प्रकार जो आहे हा कमी वयामध्ये चालू होतो आणि त्यांना त्रास जाणवतो. डॉक्टर साहेब, दम्याविषयी आपण सांगत आहात, त्याचबरोबर दुसरा एक आजार या संदर्भातच आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे COPD. आता खरं तर सुरुवातीला आम्हाला हे सांगा की दमा आणि COPD यातला काय फरक आहे आणि यामध्ये या दोन्ही आजारामध्ये काय फरक आहे? सर, दमा हा जो आजार आपण बोलला जातो, दमा हा कॉमन शब्द वापरला जातो. प्रत्येक रुग्ण म्हणतो की मला दमा आहे, पण तो दमा म्हणजे त्याला म्हणायचं असतं की त्याला चालताना दम लागतो. पण दमा हा आजार आहे ज्यांना अस्थमा आहे त्यांच्यासाठी वापरायला पाहिजे. पण हा कॉमन बोलीभाषेमध्ये प्रत्येक रुग्ण ज्यांना दम लागतो तो म्हणतो त्याला दमा आहे. अस्थमा कशाला म्हणता येईल नेमकं? सर, अस्थमा आणि COPD हे दोन वेगवेगळे फुफ्फुसांचे आजार आहेत आणि हे मेनली श्वासनळ्यांचे आजार आहेत. या दोन्ही आजारांमध्ये श्वासनळ्या आकुंचन पावतात, नॉर्मल पेक्षा लहान होतात, ज्याच्यामधून श्वास घेताना रुग्णाला त्रास होतो. या आजारांमध्ये वारंवार खोकला येणे, बेडके तयार होणे, म्युकस येणे आणि श्वास पूर्ण होत नसल्यामुळे दम लागणे, ऑक्सिजन कमी होणे ही लक्षणं असतात. पण अस्थमा जो आहे हा आजार लहान वयापासून, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कोणालाही होऊ शकतो आणि त्याचं कारण जे आहे ते प्रत्येक व्यक्तीमध्ये निश्चित नसतं. काही जणांना ॲलर्जीमुळे होतो, काही जणांना अनुवांशिक घटकांमुळे अस्थमा येतो, काही जणांना वर्क प्लेस एक्सपोजरमुळे ऑक्युपेशनल अस्थमा हा कोणत्याही वयाच्या व्यक्तींना होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये जे श्वासनळ्यांमध्ये जे आकुंचन पावलेले असते ते औषधं घेतल्यानंतर पूर्णपणे बरं होऊ शकतं. अस्थमा हा रिव्हर्सिबल असतो. आणि COPD हा जो आजार आहे तो जनरली वृद्ध व्यक्तींमध्ये ज्यांचं वय 40 वर्षांच्या पुढे आहे अशा व्यक्तींमध्ये होतो आणि COPD मध्ये जे श्वासनळ्यांचं आकुंचन झालेलं आहे ते पूर्णतः मोकळं होत नाही. हा आजार प्रोग्रेसिव्ह असतो. बरं, मग त्याला नियंत्रित ठेवता येतं का? त्याला पुन्हा रिव्हर्स नाही करू शकत आपण? सर, अस्थमा हा रिव्हर्सिबल असतो. अस्थमा पूर्णपणे कंट्रोलमध्ये येऊ शकतो आणि आणता येतो. COPD हा जो आजार आहे हा त्याच्या नावातच आहे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. तर हा क्रॉनिक म्हणजे जुनाट आजार आहे जो की स्लोली प्रोग्रेसिव्ह असतो आणि हा पूर्णपणे बरा करता येत नाही. त्याला आपल्याला औषध उपचार रेग्युलर घेऊन कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं असतं. जर व्यवस्थित उपचार नाही घेतले तर COPD हा कमी काळामध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रोग्रेस होऊन रुग्णाला जास्त त्रास होऊ शकतो. बरं सर, ग्रामीण भागात अजूनही अनेक महिला चुलीवर स्वयंपाक करतात. या चुलीच्या धुरामुळं त्यांच्या फुफ्फुसावर काय परिणाम होतो? सर, धुरामध्ये काही घटक असतात, स्मॉल पार्टिक्युलेट मॅटर्स असतात, छोटे छोटे कण असतात जे की श्वासनळ्यांमधून फुफ्फुसाच्या गाभ्यापर्यंत पोहोचतात. या धुरामुळे आणि त्यातल्या घटकांमुळे श्वासनळ्यांमध्ये बदल घडतात. श्वासनळ्याच्या आतील आवरण जे असते त्याच्यावर सूज येते आणि श्वासनळ्या आकुंचन पावतात. याचाच परिणाम बऱ्याच वर्षांच्या एक्सपोजरनंतर व्यक्तींना दम्याचे आजार होतात. बरं डॉक्टर साहेब, फुफ्फुसांचा आपला जो विषय आहे तर त्याच्या संदर्भातल्या आजारांवर आपण चर्चा करत आहोत. तर न्यूमोनिया हा जो आजार आहे तो नेमका काय आहे आणि तो कोणासाठी जास्त धोकादायक ठरू शकतो असं आपल्याला वाटतं? सर, न्यूमोनिया म्हणजे फुफ्फुसांचा जंतुसंसर्ग आणि फुफ्फुसांच्या जो गाभ्यामध्ये झालेला जंतुसंसर्ग आहे त्याचा वाढलेला परिणाम. यामध्ये काय होतं की जिथं फुफ्फुसांच्या छोट्या छोट्या सॅक्स असतात ज्याला आपण अल्व्हेओलाई म्हणतो, जिथे ॲक्च्युअल ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं एक्सचेंज होतं, त्या गाभ्यामध्ये जंतुसंसर्ग झाल्यामुळे तो भाग काही काळापुरता निकामी होतो आणि आपण त्याला न्यूमोनिया म्हणतो. न्यूमोनिया पूर्णपणे बरा होऊ शकतो का सर? हो सर, न्यूमोनिया हा पूर्णपणे बरा होऊ शकतो
गरजेची औषध उपचार प्रणाली आहे ती जर मिळाली, अँटीबायोटिक्स आणि इतर उपचार, तर निमोनिया पूर्णपणे बरा होतो. बरं. सर, निमोनिया धोकादायक अशा व्यक्तींमध्ये होऊ शकतो ज्यांचं वय 50-60 वर्षांच्या पुढे आहे, हं. ज्यांना ब्लड प्रेशर, मधुमेह, लिव्हरचा आजार, किडनीचा आजार आहे हं. आणि ज्यांना दम्याचे आजार आहेत. अशा व्यक्तींमध्ये निमोनिया हा जास्त गंभीर होऊ शकतो. डॉक्टर साहेब, जसं न्यूमोनिया या आजारासंदर्भात आपण सांगितलं, त्याचप्रमाणे आणखी एक मोठा आजार आपल्याला दिसतो. आपल्या देशात TBचं ज्याला क्षयरोग म्हणतो आपण, याचं प्रमाण अजूनही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. तर हा जो TB पूर्णपणे बरा होऊ शकतो का? सर, TB हा आजार मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जंतूच्या संसर्गामुळे होतो आणि TB हा पूर्ण उपचार व्यवस्थित घेतला तर पूर्णपणे बरा होऊ शकतो. बरं. आता श्वासाच्या संदर्भातला एक प्रश्न आपल्याला विचारू इच्छिन. घोरणे आणि झोपेत अचानक श्वास रोखला जाणे हा फुफ्फुसाशी संबंधित आजार आहे का? आणि असेल तर याच्यावरती उपचार काय आहेत? किंवा बरेच जण झोपेमध्ये घोरतात आणि त्याचा त्रास शेजारच्या व्यक्तीला होतो. हो सर, घोरणे हे एक लक्षण आहे. बऱ्याच व्यक्तींमध्ये घोरणं हे ॲबनॉर्मल असू शकतं, ज्याचं कारण आहे स्लीप ॲपनिया नावाचा आजार. तर या आजारामध्ये होतं काय की त्यांचा जो श्वास घेण्याचा जो भाग आहे, ज्याला आपण जबडा म्हणतो, तो आतून अरुंद झालेला असतो. आणि हा स्लीप ॲपनिया हा आजार कॉमनली जे लठ्ठ व्यक्ती आहेत, ज्यांचं वजन जास्त आहे, अशा व्यक्तींमध्ये जाणवून येतो. म्हणजे श्वास रोखले जाणं असं म्हणता येईल का त्याला? श्वास झोपेमध्ये रोखला जातो. ज्यावेळी हा व्यक्ती झोपतो त्यावेळेला त्याचा जो मसल टोन आहे तो कमी होतो, त्याचा जो अरुंद झालेला जो जबडा आहे तो आणखीन छोटा होतो आणि त्यावेळेला त्याचं जे सॉफ्ट पॅलेट आहे आणि जीभ आहे ती मागच्या बाजूला सरकते आणि श्वास घेताना घोरलेला आवाज तयार होतो. अच्छा. काही व्यक्तींमध्ये श्वास घेताना तो पूर्णपणे फुफ्फुसांपर्यंत पोहोचत नाही आणि तो श्वास मध्येच अडकतो. असं ज्या वेळेला वारंवार होतं त्याला ॲपनिया आणि हायपोपनिया असं संबोधलं जातं. तर या कंडिशनमध्ये काय होतं की तो व्यक्ती जो आहे तो झोपेमध्ये घोरत असताना त्याचा श्वास मध्ये मध्ये बंद पडतो आणि त्याचा ऑक्सिजन जो आहे तो नॉर्मलपासून खालावतो. जर तो एका विशिष्ट लेवलच्या खाली जर जात असेल तर त्याचा परिणाम त्याच्या शरीरावरती व्हायला लागतो. मेंदूला पूर्ण ऑक्सिजन पुरवठा होत नाही, हृदयाला ऑक्सिजन पुरवठा होत नाही, पूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवठा कमी होतो. त्याचा परिणाम हृदयाची गती वाढते, ब्लड प्रेशर वाढते. दिवसा उठल्यानंतर सकाळी व्यक्तीला चिडचिडेपणा, झोप पूर्ण न झालेली असं वाटणे, आळस येणे, कामामध्ये लक्ष न लागणे, विसराळूपणा येणे आणि वारंवार आळस येणे आणि वारंवार डुलकी येणे ही लक्षणं दिवसा जाणवतात. तर या आजारासाठी आपल्याला पॉलिसोमनोग्राफी म्हणजेच स्लीप स्टडी नावाची एक तपासणी करणे आवश्यक असते, ज्यामध्ये लक्षात येते की त्या रुग्णाला स्लीप ॲपनिया नावाचा आजार आहे किंवा नाही. आणि तो आजार डायग्नोज झाल्यानंतर त्याची सिव्हिरिटी लक्षात येते. जर हा आजार मॉडरेट किंवा सिव्हिअर असेल तर त्या रुग्णाला CPAP नावाची एक उपचार पद्धती आहे, कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर. ही उपचार पद्धती वापरून त्याचा स्लीप ॲपनिया ट्रीट करता येतो. याच्या व्यतिरिक्त रुग्णाला इतर जे आजार आहेत त्याच्यासोबत जसे की ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे, त्यांची ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त व्यक्तीला वजन कंट्रोलमध्ये आणणं, व्यायाम करणं आणि त्याची लाईफस्टाईल बदलणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. डॉक्टर साहेब, फुफ्फुसांचे जे आजार आहेत तर त्या आजारांचं अचूक निदान व्हावं किंवा त्या आजारांचं अचूक निदान करण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या चाचण्या केल्या जातात? सर, फुफ्फुसांच्या आजारांचं निदान करण्यासाठी काही बेसिक टेस्ट आहेत, जसं की पीक फ्लो चेक करणे. पीक फ्लो हा आपल्या श्वासाची गती मोजतो. ही एक साधी सोपी टेस्ट आहे जी चेक करण्यासाठी 1 ते 2 मिनिटांचाच वेळ लागतो. ही टेस्ट आहे हे आम्ही OPD मध्ये तपासतो. याच्या व्यतिरिक्त पल्मोनरी फंक्शन टेस्ट, स्पायरोमेट्री ही एक तपासणी आहे. यामध्ये फुफ्फुसांचं जे कार्य आहे ते पूर्ण तपासलं जातं. या टेस्टमध्ये
फुफ्फुसांमध्ये किती हवा जाते आणि किती हवा बाहेर येते हे मोजलं जातं. श्वास घेतानाचा फ्लो मोजला जातो, त्याचा ग्राफ तयार केला जातो आणि त्यानुसार व्यक्ती ऑब्स्ट्रक्टिव्ह एअरवे डिसीजमध्ये मोडते किंवा रिस्ट्रिक्टिव्ह एअरवे डिसीजमध्ये मोडते हे चेक केलं जातं आणि त्यानुसार त्यांना उपचार दिले जातात. बरं, सिटी स्कॅन वगैरे याच्यामध्ये केलं जातं, तर ते पण या चाचणीमध्येच येतं का? हो सर, फुफ्फुसांचा सिटी स्कॅन कॉमनली हाय रिझोल्युशन सिटी स्कॅन जो आहे तो काही आजारांमध्ये केला जातो, ज्याच्यामध्ये COPD, इंटरस्टिशियल लंग डिसीज, ब्रॉन्किक्टॅसिस, निमोनिया आणि फुफ्फुसांचे इतर आजार डायग्नोज केले जातात. बरं डॉक्टर साहेब, दम्याच्या रुग्णांसाठी इनहेलर हे एक वरदान मानलं जातं, पण समाज मनात याबद्दल काही भीती किंवा गैरसमज आहेत, याबद्दल आपण काय सांगाल? सर, इनहेलर हे एक विशिष्ट उपकरण आहे ज्याच्यामध्ये जे फुफ्फुसांना लागणारं औषध आहे ते रुग्णांना दिलं जातं. हे एक प्रकारचं औषध आहे जे आपण इनहेलर हे एक डिव्हाइस आहे ज्याच्यामधून आपण रुग्णांना एक औषध देतो. जी औषधं इतर स्वरूपामध्ये देता येतात, जसे की सिरप आहे, टॅबलेट्स आहे, परंतु इनहेलर हे डिझाईन याच्यासाठी केलेले आहेत की ते औषधाचा जो डोस आहे तो डायरेक्टली फुफ्फुसांपर्यंत पोहोचता यावा. त्यामुळे असा फायदा होतो की औषध पूर्णपणे फुफ्फुसांपर्यंत गेल्यामुळे त्याचा इतर शरीरावरती जो होणारा साईड इफेक्ट आहे तो टाळला जातो. जर औषध गोळ्यांच्या स्वरूपामध्ये किंवा सिरपच्या स्वरूपामध्ये जर घ्यायचं असेल तर ते शरीरामध्ये गेल्यानंतर पूर्ण शरीरावरती काम करेल. अच्छा, इनहेलर मधून जे औषध दिलं जातं ते वाफेमधून जे प्रकारचे औषध दिले जातात त्या प्रकारचीच असतात. ही औषधं कुठल्याही प्रकारची सवय तयार करत नाहीत किंवा त्यांच्यामध्ये तसं पोटेन्शियल नसतं, त्यामुळे इनहेलरची सवय लागत नाही. बरं डॉक्टर साहेब, जसं हे जे फुफ्फुसांचे गंभीर आजार आहेत त्या आजारांवर आता वैद्यकीय क्षेत्रात कोणत्या आधुनिक उपचार पद्धती किंवा शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत? फुफ्फुसांच्या आजारांमध्ये नवीन उपचार पद्धतींमध्ये ब्रॉन्कोस्कोपी, थोरॅकोस्कोपी, थोरॅसिक सर्जरी या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. डॉक्टर साहेब, याच्यामध्ये लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना फुफ्फुसांचे संसर्ग होऊ नयेत म्हणून कोणत्या लसी उपलब्ध आहेत आणि त्या कधी घ्यायला पाहिजेत? सर, फुफ्फुसांना वारंवार जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून काही लस घेणं आवश्यक आहे आणि त्या आपण नेहमी रुग्णांना घेण्याचा सल्ला देतो आणि देतो पण. त्यामध्ये पहिली आहे फ्लू व्हॅक्सिन. तर फ्लू व्हॅक्सिन ही जी आहे ही लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत दरवर्षी घेणं गरजेचं आहे. दुसरी लस जी आहे त्याला आपण निमोकोकल व्हॅक्सिन म्हणतो. तर ही लस सुद्धा लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत देता येते. काही व्यक्तींना ज्यांना जुनाट आजार आहेत जसे की मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, हृदयाचा, किडनीचा आणि फुफ्फुसांचा आजार आहे, अशा व्यक्तींमध्ये दोन्हीही लस देणं आवश्यक आहे. बरं डॉक्टर साहेब, जसं वायू प्रदूषण आणि सिगारेट, विडी किंवा ज्याला आपण वेपिंग म्हणतो याच्यामुळं फुफ्फुसांचे जे नुकसान होते ते किती मोठे नुकसान होते असं आपल्याला वाटतं? सर, आपल्या अवतीभोवती असलेलं प्रदूषण, वातावरणातलं प्रदूषण, धूळ, गाड्यांचे धूर आणि जसं तुम्ही म्हणालात सिगारेटचा धूर आहे, विडीचा धूर आहे, चुलीचा धूर आहे आणि व्हेपिंगमधून जे वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस लंग्समध्ये जातात, फुफ्फुसांमध्ये जातात, या सगळ्यांचा फुफ्फुसांवरती दीर्घकाळ परिणाम होतो. या सगळ्यांमुळे फुफ्फुसांचं जे कॅपॅसिटी आहे, लंग व्हॉल्यूम जे आहे ते कमी होतं. हळूहळू त्या व्यक्तींना फुफ्फुसांचे लक्षणं सुरू होतात आणि हे जे प्रदूषणाचा परिणाम आहे हा जर दीर्घकाळ होत राहिला तर त्यांना जुनाट फुफ्फुसांचे दीर्घकाळ आजार जडण्याची दाट शक्यता तयार होते. बरं डॉक्टर साहेब, जसं आपण आजारांविषयी चर्चा केली तर एका दृष्टीने प्रतिबंध किंवा आपली जी जीवनशैली म्हणता येईल तर याच्या अनुषंगाने एक प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो मी. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणते प्राणायाम किंवा योगासनं किंवा इतर व्यायाम फायदेशीर ठरतात आपल्याला? सर, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि मेंटेन ठेवण्यासाठी सर्वच प्रकारचे व्यायाम जे आहेत ते फायद्याचे आहेत. त्यामध्ये व्यक्तीनं चालणं आलं, जिममध्ये व्यायाम करणं आलं, सायकलिंग करणं आलं, स्विमिंग करणं आलं, घरी योगा करणं आलं, त्यामध्ये अनुलोम विनुलोम असे प्रकार जे आहेत त्यांचा पण समावेश होतो. मग फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा असं आपण श्रोत्यांना सांगाल? आपला आहार जो आहे हा बॅलन्स्ड असायला पाहिजे. सर्व घटकांचं प्रमाण जे आहे ते बॅलन्स्ड प्रमाणामध्ये जर घेतलं तर फुफ्फुसांची जे आरोग्य आहे, फुफ्फुसांचं आरोग्य जे आहे ते आपण नियंत्रित करू शकतो, निरोगी ठेवू शकू. येस सर. डॉक्टर साहेब, शेवटी जाता जाता
आकाशवाणीच्या अनेक श्रोत्यांना फुफ्फुसांचे आरोग्य जपण्यासाठी आपण कोणता संदेश द्याल? फुफ्फुसांचं आरोग्य जपण्यासाठी आपली जीवनशैली बदलणं गरजेचं आहे. हां. ज्यामध्ये सुरुवातीला काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे. ज्यामध्ये धूर, वेगवेगळ्या प्रकारचे उग्र वास, सेंट जे आहेत हे टाळणं महत्त्वाचं आहे. हां. व्यक्तींनी मास्क वापरणं गरजेचं आहे. अशा ठिकाणी जिथे धुळीचं प्रमाण जास्त आहे किंवा काही विशिष्ट घटक आहेत जे फुफ्फुसांना अपाय करू शकतात, अशा ठिकाणी जाणं किंवा जास्त वेळ थांबणं टाळलं पाहिजे. या व्यतिरिक्त ज्यांना सिगरेट, विडीची व्यसनं आहेत त्यांनी ती बंद करायला पाहिजेत. चुलीचा वापर किंवा इतर गोष्टी इतर जागेवरती जिथे धुराचं प्रमाण तयार होतं ते टाळलं पाहिजे. त्याचबरोबर नियमित व्यायाम करायला पाहिजे. अच्छा. डॉक्टर साहेब, खूप खूप धन्यवाद. आज आपण अत्यंत सोप्या आणि ओघवत्या भाषेत फुफ्फुसांचे आजार आणि त्यांची कारणं आणि आधुनिक उपचाराविषयी इतकी सविस्तर माहिती दिली. विशेषतः इन्हेलरबद्दलचे गैरसमज दूर करून प्राणायाम आणि योग्य जीवनशैलीचं महत्त्व तुम्ही ज्या पद्धतीनं पटवून दिलं त्याचा आमच्या अनेक श्रोत्यांना नक्कीच फायदा होईल. श्रोतेहो, आज डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेला सर्वात महत्त्वाचा मंत्र म्हणजे फुफ्फुसांच्या कोणत्याही आजाराकडं, साध्या खोकल्याकडं दुर्लक्ष करू नका. वेळेवर घेतलेला डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य उपचार आपल्याला एका निरोगी आयुष्याकडं घेऊन जाऊ शकतात. कारण आपली फुफ्फुसे सक्षम असतील तर आपला प्रत्येक श्वास मुक्त आणि आनंददायी असेल. या सुंदर संदेशासह आजच्या आरोग्यमंत्र या कार्यक्रमाचा या ठिकाणी समारोप करत आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये येऊन श्रोत्यांना मोलात मार्गदर्शन केल्याबद्दल डॉक्टर साहेब आपले पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. धन्यवाद. मला या मुलाखतीसाठी बोलवून वेळ दिल्याबद्दल मी आकाशवाणी बीड केंद्राचा आभारी आहे. धन्यवाद. आणि श्रोते हो, तुम्हीही आपले श्वास जपा, आरोग्य जपा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी बीड केंद्र. नमस्कार.